जिगाव पुनर्वसन प्रकल्पात शासकीय वाहनाचा गैरवापर, टेंडर प्रक्रियेत अनियमितता आणि चालकाची फसवणूक, गंभीर आरोप। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव पुनर्वसन विभागात शासकीय पदाचा वापर करून नियमांना धाब्यावर बसवून मनमानी भ्रष्टाचारी आणि एका कंत्राटी वाहन चालकावर अन्याय केल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहेत। संबंधित प्रकरणात कार्यकारी अभियंता तुषार मेतकर, उपविभागीय अभियंता उमेश पाटील आणि कंत्राटदार नाना देशमुख यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत। कंत्राटी चालक शुभम चव्हाण यांची फसवणूक। शुभम राजाराम चव्हाण, राहणार शिरला नेवाणे, तालुका खामगाव, हे दिनांक 25 एप्रिल 2022 पासून शासकीय वाहन MH28 शी 6550 वर कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून कार्यरत होते। मात्र 13 मार्च 2025 रोजी उपविभागीय अभियंता उमेश पाटील यांनी कोणतेही लेखी आदेश न देता फक्त तोंडी सांगून त्यांना कामावरून काढले। पगार सोडून सुमारे ₹80,000 ते ₹90,000 पर्यंतचा अतिकालीन भत्ता थकविण्यात आला असून वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार, माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करूनही काहीही उत्तर मिळालेले नाही। कार्यालयात अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतात। विचारणा केली असता तुला अधिकार नाही, काय करायचं ते कर, अशा स्वरूपात धमकीवजा उत्तर दिली जातात। शासकीय वाहनाचा नियमबाह्य वापर। कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी शासकीय नियमानुसार वापरायची परवानगी नसलेले इनोवा वाहन शासकीय कामासाठी वापरले। शिवाय उमेश पाटील, उपविभागीय अभियंता 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सुट्टी असताना शासकीय वाहन 6550 कुटुंबासह नागपूर सहलीसाठी वापरण्यात आले। याचप्रमाणे शासकीय वाहन MH28C 6550 यांचा डिझेल व पावत्यांचा वापर करून त्यांच्या खासगी कारसाठी करण्यात आला, असा गंभीर आरोप शुभम चव्हाण यांनी केला आहे। कार्यालयात नातेवाईकांनी वाहन नियमबाह्य टेंडर देणे। शुभम चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कार्यालयातील डेप्युटी इंजिनियर यांनी स्वतःची व नातेवाईकाची खासगी वाहने कार्यालयात लावलेली आहेत, जी शासकीय कामासाठी वापरली जात आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे कंत्राटदार नाना देशमुख हे प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांचे खासगी वाहन चालक असूनही त्यांनाच वाहन पुरवठ्याचे टेंडर देण्यात आले। टेंडर मिळताना नानाकडे आवश्यक असा GST नंबरही नव्हता, त्यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य व बनावट असल्याचे स्पष्ट होते। या सर्व प्रक्रियेसाठी मुख्य जबाबदार म्हणून तुषार मेतकर यांचे नाव समोर येत आहे। शासकीय कार्यालयात महापुरुषांच्या जयंतीची अवहेलना। शुभम चव्हाण यांनी आणखी एक गंभीर आरोप उपस्थित केला की त्यांनी 15 फेब्रुवारी 2025 रोजी शिवालाल महाराज जयंती ही कार्यालयात साजरीच करण्यात आलेली नाही, जी सरकारी नियमाचे उल्लंघन आहे। अधिकाऱ्यांना उद्धटपणा आणि प्रशासकीय दुर्लक्ष एकाच वेळी दिसून येत आहे। शुभम चव्हाण यांना कार्यकारी अभियंता तुषार मेतकर यांनी स्पष्टपणे धमकी दिली होती की कोर्टात जा, मंत्रालयात जा, आम्हाला काहीही फरक पडत नाही। या विधानामुळे प्रशासकीय यंत्रणेतील असंवेदनशीलता व सत्तेचा अहंभाव स्पष्टपणे दिसतो। प्रश्न उपस्थित करणारे मुद्दे। कंत्राटी चालकाला तोंडी आदेश देऊन कामावरून का काढले? अधिकारी व कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित का असतात? महापुरुषांच्या जयंती साजरा न होण्यामागचे कारण काय? खासगी वाहनात शासकीय डिझेल वापरला गेला याची चौकशी झाली का? टेंडर प्रक्रिया करताना नियमबाह्य पद्धत का वापरली गेली? न्यायासाठी संघर्ष सुरूच। शुभम चव्हाण यांची मागणी। शुभम चव्हाण यांनी मुख्यमंत्री, मंत्रालय, पोलीस आणि प्रसार माध्यमाकडे धाव घेतली असून त्यांनी मागणी केली आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी। त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पुढे काही विपरीत घडले तर त्यास जबाबदार हेच अधिकारी असतील। प्रशासन, संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला जाईल। बातमीची पुढील माहिती आणि तपशील लवकरच आपल्या समोर मांडल्या जाईल। मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, खामगाव, जिल्हा बुलढाणा। मी कंत्राटी वाहन चालक शुभम राजाराम चव्हाण, शिरला नेमाणे। माझी जॉईनिंग दिनांक 25/4/2022 यापासून मी 11/3/2025 पर्यंत वाहन चालक म्हणून कार्यरत होतो। पण 13/3/2025 ला मला उमेश पाटील यांनी काढला। रिझन असा होता की फक्त गाडी अंडर रिपेअर झाली म्हणून, आणि गाडी अंडर रिपेअर व्हायचं कारण म्हणजे उमेश पाटील, उपविभागीय अभियंता जिगाव पुनर्वसन उपविभाग खामगाव, आणि गाडी का बरं अंडर रिपेअर झाली हे विचारणा उमेश पाटील यांच्याकडून करण्यात येईल। मग त्यानंतर तुम्ही काय पुढची प्रोसेस ते ऑन पेपर सगळे एवढे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे पूर्ण ऑन पेपर मध्ये। हा, पण ती आलो इथं सापडत नाही, आणि इथे आलो असता शिपाई जे माहितीचा अधिकार टाकला किंवा ज्युनियर क्लर्क हे उडवाबिडीचे उत्तर देतात। हा, व तुला कोणतून ठेवू असं काहीतरी माहिती मिळणे व मला परत जाणे, आणि त्याच्यानंतर सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती यांना मी बोलले असता त्यांच्या समक्ष बाकीची माहिती त्यांच्या समक्ष आहे।
बस माझं टीव्ही बिल 2 वर्षाचं बाकी आहे आणि रिजॉईनिंग आणि काढलं कसं हा. यांची मला बाय प्रोसेस पाहिजे आणि जॉईनिंग परत. बरं. आणि आपण लेबर कोर्टात पण टाकलं होतं, उमेश पाटील एकही तारखेला हजर राहिलेला नाही. हो, आणि आता हायकोर्टामध्ये आपण हे टाकलेलं आहे. उमेश पाटीलचं तुम्ही नाव घेतलं आता, हो ते उप अभियंता का अभियंता आहे? हा, उपअभियंता. पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेलं आहे. हो. मग त्या कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराचं नाव तुम्हाला माहित आहे का? हो. म्हणजे मग त्यांच्याकडे तुम्हाला कंप्लेंट करावं लागेल ना. धर्मवीर टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाही, त्यांचं माझ्याकडे मेसेज आहे. तर त्यांनी सांगितलेलं मी तुला काढलं नाही, तुझ्या साहेबांनीच तुला काढलेलं आहे, म्हणजे उमेश पाटील. हो, आणि उमेश पाटलांनीच मला सांगितलं होतं. त्याचं डिव्हिजन मध्ये कॅमेरा आहे 13:03:24. अच्छा, ते कॉन्ट्रॅक्टदार म्हणतात की उमेश पाटलांनी मला सांगितलं होतं की याला काढायचं. आणि मला उमेश पाटलांनी सांगितलं, कॉन्ट्रॅक्टदारांना असं कोणतीच माहिती दिलेली नाही मला, की काढलं म्हणून. हा, आणि हे पोलीस पाटील डायरेक्ट काढून डायरेक्ट ऍडमिट काय बोलले तुम्हाला ते? की तुझं काम झालं, आता तू चालला जाय, गाडी अंडर रिपेअर झाली, मी दुसरी भाड्याची गाडी बोलवलेली आहे आणि ही गाडी आहे ती. आणि याच्या पहिले 2 गाड्या त्यांनी बनवलेल्या आहेत. या ते जो दुसऱ्या गाड्या आल्या होत्या, पण उमेश पाटलाची अरेराईमुळे ते गाड्या निघून गेल्या आणि ही आता डबल दुसरी गाडी, तिसरी गाडी आहे. महाराष्ट्र शासनाची नाही, ही प्रायव्हेट. आणि पहिल्या बी 2 प्रायव्हेटच होत्या. आणि प्रायव्हेट गाडीवर उमेश पाटील डेप्टी इंजिनियर म्हणजे उपविभागीय अभियंता जिगाव पुनर्वसन विभागाचा एक अधिकारी नसून त्यांना काचावरती महाराष्ट्र शासन नाव लिहायचा अधिकार दिला कोणी, असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, हायकोर्टाचे आदेश आहे आणि महाराष्ट्र शासनचे आदेश आहे. महाराष्ट्र शासनचं नाव देण्यात आलं कसं प्रायव्हेट गाडीला. प्रायव्हेट गाडीला याची जर यांनी जर लावली असेल डिपार्टमेंटला तर पाटील लावू शकतो, फक्त काचावरती पाटील लावू शकतो आपण, रेडियमने नाव टाकू शकत नाही मागा आणि समोर. तर याची विचारणा फक्त उमेश पाटील आणि नंतर यांचे बॉस तुषार मेटकर यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितलं की मंत्रालय आणि कोर्ट तुझं काय करू शकते हे चॅटिंग मध्ये डायरेक्ट व्हॉट्सअप मध्ये आम्ही बघून घेऊ. पण हजारे साहेबांनी मला पॉझिटिव्ह उत्तर दिलं, त्याच्यामुळे मी एवढे दिवस शांत होतो. म्हणजे जे हे आहेत ना अधीक्षक आपल्या जिगाव मंडळचे हजारे साहेब, त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं, त्याच्यामुळे मी एवढे दिवस थांबले. काय बस ते त्यांच्याकडनं उत्तर विचारा, माझी ऑर्डर आणि कसं काढलं ते, आणि रिजॉईनिंग आणि माझं टीए बिल थकलेलं 2 वर्षाचं ते तुम्हाला परत मिळालं. हा, जवळपास माझं 2-2.5 लाखापर्यंत टीए बिल आहे. हा, आणि लॉगबुकची मी कॉपी मागू थकलो त्यांना. एवढे पत्र आहेत माझ्याकडे की याच्यामधले अर्धे पत्र माझ्याकडे लॉगबुकचेच आहेत, पण कोणतीच प्रति उत्तर नाही. त्याच्यानंतर मी सरपंच यांच्याकडे, तंटामुक्ती पोलीस पाटील यांच्याकडे अर्ज केला की मला गाव स्तरीवर नाही तर मी रस्ता रोको, माझे मित्र घेऊन मी रस्ता रोको करेल. तो पण ग्रामपंचायतने मला सांगितलं की बाबा असं करू नको तू, आणि आमच्या स्तरावरून तुला लॉगबुकची एक प्रत मागून देतो. त्याच्यामुळे मग यांना प्रोसेस दिली, पण त्यांना बी ते किती खोटं बोलले हे सरपंच पोलीस पाटील हे समक्ष सांगते. आता तुम्हाला इतर रोजगार कोणताच नाही? नाही, कोणताच नाही, कोणताच. ठीक, धन्यवाद. सांगा सर तुमचं नाव. माझं नाव ज्ञानेश्वर देशमुख. मी कॉन्ट्रॅक्टर आहे ड्रायव्हर लोकांच्या गाड्याचा. तर याला जे कामावून केलं ते माझा काही याच्या म्हणजे हात नाही आहे. मी त्याला तर कधीही बोलतो, त्याला बोलत होतो मी माझ्याकडे येऊन जाय, तू निदान ऑफिसला येऊन बी बसला तर तुझा पगार चालू राहील, ती गाडी दुरुस्त होतं. त्यात आपला काहीच काढलेलं नाही, मी काढलेलं नाही. मला तुम्हाला सजेशन कोण दिलं? उमेश पाटलांनी सांगितलं. त्याने गाडी बंद करून टाकली आणि ते याच्यामुळे घरी आलं. तरी मी मला तू घरी राहून बी तुम्ही दररोज ऑफिसला 10 वाजता येऊन बसायचं, संध्याकाळी 5 वाजता जायचं, जोपर्यंत गाडी दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफिसमध्ये बसायचं आणि घरी चालल्या जायचं. तुझा पगार काढणं माझ्याकडे, मी पगार तुला मी आलो देणार. पण उमेश पाटलांनी सांगितलं की मी ऑफिसला बसून तुला काय करू, ते कॉन्ट्रॅक्टदार जाण आणि तू जाण, माझ्या ऑफिसला यायचं नाही. त्याच्यामध्ये आपण माहितीचा अधिकार टाकला, ते पहिले बैठ आपण दिलेली आहे. याविषयी उमेश पाटला आलो बोललं नाही झालं, ते माणूस आपला ऐकून घेत नाही, काहीच नाही, ते त्याचं चालवतो. माझं बिलकुल ऐकत नाही. मी त्याचा रवाना करून आलो तर माझी गाडी बंद करून टाकली त्यांनी. तो म्हणतो मला माझ्याप्रमाणे गाडी लागतात, त्याच्याप्रमाणे कसं काय देणार? म्हणजे 10 ड्रायव्हर बदलतो महिन्याला, तुम्हाला कसं काय करणार असं मला सांगा मॅडम. ड्रायव्हर आता त्याला फॅमिली यूज साठी गाडी पाहिजे, शासनासाठी नाही लागत, फॅमिली यूज साठी गाडी लागते त्याला. आणि आता खाजगी कामासाठी खाजगी कामासाठी वापरतो. प्रायव्हेट गाडी जर तो वापरते तर शासकीय गाडी त्यांना किती ड्रायव्हर असं सगळ्याला पटायची असते. कारण की मी आज मॅडम तुम्हाला सांगतो, बाकीकडे 10,000 रुपये ना, मी 12,000 रुपये देतो माझ्या ड्रायव्हरला. कारण देतो की मी बी ड्रायव्हर आहे, मला बी समजतं त्यांचं कसं आहे. तर याच्यामध्ये कसं माहिती का, ड्रायव्हरची काही गलती नाही याच्यामध्ये.
कारण यांचं त्यांच्या साहेबाचं काय झालं त्याच्या पण मला माहित नव्हतं काय आहे. फक्त याला म्हणलं मी तुला घरी त्याच्यावर काढलं, तू तुझी गाडी दुरुस्त होसर तू ऑफिसला ये, मी तुझा पगार काढून देईन. माझं एवढं म्हणणं होतं, बाकी काहीच नाही. उमेश पाटील यांच्यासोबत तुमचं बोलणं झालं असेल ना की काय यांना ठेवायचं नाही ठेवायचं. त्यांच्याशी बोलणं झालं माझं, पण ते कसं म्हणजे ती गाडी दुरुस्त केली नाही त्यांना, मग काय याचा विषय नाही. पण याला तरी मी सांगितलं तोपर्यंत गाडी तो दुरुस्त होते, तो माझं म्हणणं आहे 10 वाजता ऑफिसला ये, संध्याकाळी 5 वाजता घरी जा. शासनाच्या गाड्या लावलेल्या आहेत सर की प्रायव्हेट गाड्या? नाही हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे सगळं. आणि जे मी होतो ते शासनाची होती. गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर, आणि जे शासनाच्या गाड्या आहेत ते काही खराब झाल्या, काही चालू आहे. हा, काही कंडिशन वरती मीच ती गाडी अंडर रिपेअर, आणि अंडर रिपेअर झाली कशामुळे ते उमेश पाटील सांगू शकतात. आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते झालं, पण यांनी काही होत नाही, काही होत नाही. काऊन की याला एअर कंडिशनर, म्हणजे त्याच्यामध्ये एअर कंडिशनर आहे, तर इनोवा, TV300, न्यू बोलेरो अशा गाड्या केल्या पाहिजे. आणि ड्रायव्हर कसा पाहिजे त्यांना की आमच्या घरचं काम कर, सिलेंडर भरून आण, भाजीपाला आण, असे ड्रायव्हर त्याला पाहिजेत. असं ड्रायव्हर या जमान्यात मॅडम नाही. ड्रायव्हर आहेत, गाडी खराब होण्याच्या अगोदर तुम्हाला काही संकेत आले असतील ना गाडीचे? हा, मग पत्र दिलं डिव्हिजननं, तो पत्र रिवर्ट बी केला की तत्काळ गाडीचे काम करण्याबाबत. पण मॅडम यांनी 10,000 वर 18,000 गाडी किलोमीटर चालवली. शेवटी गाडीची एक मर्यादा असते, मग त्याच्या इंजिनचं काय काम निघालं ते यांनी चेकच केलेलं नाही. त्या गाडीची सरकारी, आपल्या तिचा काही संबंध ते सरकारी गाडी आहे मॅडम, कारण आपल्या प्रायव्हेट गाड्या जे भाड्याला लागलेल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्याचा आपल्या संबंध. तर मी सरकारी गाडीवर होतो, पण कॉन्ट्रॅक्ट वाहन चालकाचा यांच्याकडे. त्यांना आगा केला होता की सगळं ऑन पेपर आहे मॅडम, पत्रव्यवहार केलेला आहे. पण करू 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 मग शेवटी जळगाव जामोद जाता वेळेस गाडीची दमच तोडून दिला. मग त्याच्यामध्ये काय टोचन करून आणलं, टोचन करून इथं उभी केले. तर मॅडम 6 महिने 7 महिने झाले गाडीला अजून हात लावलेलं नाही की त्याचं काम केलं नाही केलं, काय झालं काहीच माहिती. आतापर्यंत ते प्रायव्हेट गाड्या वापरत आहेत. मग आता प्रायव्हेट वापरायला, म्हणजे त्याला आलेशान गाडी पाहिजे, आणि महिन्या परत गाडी बदलते, तो बदलते की नाही, त्याला ड्रायव्हर गाडी पटकते. मग आता माझे 3 ड्रायव्हर बदलले, काही गरज नव्हती ना. 3 माणसं कुठून आणणार आहे, आणि त्या पहिल्या माणसाचे किती हाल होतात. मग फॅमिली आहे, घर आहे. मग मॅडम तेच उपासमारीची पाळी माझ्यावर आली का? आता मी लोकांची फवारायला जातो. ड्रायव्हर ठेवला तर ऑफिसच्या कामासाठी ड्रायव्हर असतं, कॉन्ट्रॅक्ट बेसला लिहून येतं. मग घरच्या कामासाठी थोडं ड्रायव्हर. मग मॅडम मी ते दाखवतो, मी सिलेंडर भरून आणलं की नाही, त्याचे वॉचमन सांगतील ते किती घराचे कामे केले, त्याचे सामान आणणे. मॅडम त्याचं बुलढाण्यावरून शिफ्टिंग केलं तर गाडी कोणाची होती, मी त्याचं भाडं भरलं बोलेरो पिकअपचं. आता 15 दिवस झाले वाटते, महिना झाले आले ते नाही, त्याला नाही, माझं काही हरकत नाही. मी त्याचं सगळं हमेशा प्रेम करत राहील. माझा ड्रायव्हर आहे, मी बी एक ड्रायव्हर होतो, मला सगळं ड्रायव्हरचे जाणून आहे. बद्दल माझी मी काय सांगितलं की त्याचं माझं काहीच नाही, फक्त आहे तो उमेश पाटील आणि सलीम फकीर. ठीक आहे. मी भगवान हरिचंद्र नेमाने, पोलीस पाटील शिरला नेमाने. आम्ही आणि सरपंच तंटामुक्त अध्यक्ष हे आम्ही राजेश आपल्या शुभम चव्हाण यांनी आम्हाला 19 तारखेचं लेटर दिलं होतं किंवा तुम्हाला इथं सुनावणीसाठी बोलावलेलं आहे. मग आम्ही सुनावणीसाठी इथं आलो असता 1 वाजेपर्यंतचा टाईम दिला होता. तिथपर्यंत थांबलो. साहेबांना मी आधी चर्चा केली. साहेब म्हणे बा माहिती अधिकारामागे मध्ये आम्हाला समजा शुभमने ते लॉगबुकचं माहिती मागितली, आणि तर कोणती लॉगबुकची आणि टीओबीलची. तर ते साहेब म्हणून आम्ही त्याची ते झेरॉक्स वगैरे काढून त्यांच्यावर त्यांनी सही शिक्के मारले होते. पण शुभमचं असं म्हणणं होतं की मला ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल मग ते आम्हाला ओरिजिनल तसं देता येत नाही. तर मग ते असा विषय झाला. ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये यांना विचारलं की तू आहे ते चालतं का? हा नाही मला, हा निघून गेला. मग त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर कुठली कॉपी दिली नाही, आणि फक्त आम्ही सुनावणी हजर असल्याबाबत आम्ही सह्या केली. मग त्या दिवशी तुम्ही तुमचं समाधान झालं का? नाही ना, त्यांना माहिती अधिकार माहितीचा अधिकार समजा त्यानुसार त्याला माहिती मिळाली. आम्ही परत चला गेलो. मग आता काय त्यावर तुमचं म्हणणं? आणि त्याच्यानंतर उपोषण चालू होते त्या दिवशी आले होते. हा, उपोषण चालू होतं त्या दिवशी सुद्धा बोलावलं. तर त्या दिवशी सुद्धा आम्ही आलो. सरांनी मग तिकडे गडबड झाली. आम्ही विचारलं, सर आम्ही तर आलो नाही, आज मी येऊ शकत नाही, तुम्ही उद्या या. नंतर त्यापासून आम्हाला डबा काही फोन नाही म्हणून कोणता मिळत नाही आहे. मी राजेश गणपत चव्हाण शिरला नेमाने या गावाचा सरपंच या नात्याने, आणि इरिगेशन डिपार्टमेंटला मी पोलीस पाटील आणि तंटामुक्ती आल्यामुळे, आणि त्यांच्या या शुभम रोजगार कंत्राटी ठेके आपल्या ड्रायव्हर मोटर चालक म्हणून काम करत असताना त्यांनी अचानक उमेश पाटील प्रमुख अभियंता यांनी डायरेक्ट तोंडी, कोणतं पत्रानं व्यवहार न करता तोंडी यांनी सांगितलं की तुला कामावरून कमी करण्यात येत आहे.
त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला ग्रामपंचायत सरपंच तंटामुक्ती आणि पोलीस पाटील यांना एक ग्रामपंचायतला पत्र पाठवून आम्ही पंचायत युक्तिवादासाठी इथं ऑफिसला आलो असता आम्हाला त्या साहेबांनी कोणत्याच प्रकारचे त्यांचं लॉगबुक वगैरे ते काय जे असेल ते कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट दिले नाहीत आणि पुरेपूर माहिती दिली नाही. हजर म्हणून तुम्ही तुमच्या सह्या द्या या हिशोबाने आम्ही हजर असताना आम्ही फक्त सह्या केल्या, कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट आणि कोणत्याच प्रकारचे आम्हाला त्याची कोणतीच माहिती दिलेली नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी काही दिवसानंतर आम्ही डबल त्यांना फोन केला असता तुम्ही ऑफिसला येत नाही आणि मी ऑफिसला तिकडे मोजणीसाठी बाहेर गाव्या तुम्ही येऊ नका असे नेहमी गुरुवावडीचे उत्तर देत असताना आम्ही येऊ टाकलो. शेवट माझा मुलगा या नावाने आता अल्पत सुशिक्षित बेकार म्हणून आता सध्या तो त्याच्या घरी बसल्या काम करत आहे, शेतीचे काम करत आहे. बघ आता या ऑफिसमध्ये काही अधिकारी कर्मचारी हजर नाही. प्रत्येक वेळा ज्यावेळेस जे आलो आम्ही त्यावेळेस एकही कर्मचारी कोणी हजर राहत नाही. आपल्याकडे शूटिंग आहेत ते. त्यांचा व्यवहार कसा आहे तुमच्याशी बोलण्याचा? मग असे गुरुवावडीचे. उमेश पाटील कधी भेटले का तुम्हाला? फक्त एकच वेळा भेटलो होतो युद्धाला आलो त्यावेळेस. ते मग म्हणत ते म्हटलं बाबा आमचे त्याचे नियमाचे जे डॉक्युमेंट असतील लॉगबुक असतील त्याचे काय असतील तर तुम्ही नियमाने त्यांना माहिती अधिकार टाकला तर तुम्ही द्या. तर म्हणत नाही आम्हाला कोणत्याच प्रकारचे डॉक्युमेंट देता येत नाही. म्हटलं जर तू कोर्टात घेतात जाईल साहेब म्हटलं फालतू रिकामे कामं वाटतील तर ते तुम्ही कोर्टात करा म्हणत. आणि त्यांना कमी केलं हे कोणत्याच प्रकारचं लेटर नाही, कोणत्याच प्रकारचे पत्र नाही, काही नाही. आता आणि मला एवढं सांगितलं होतं त्यांनी की बा गाडी अनरिपेअर आहे, गाडी रिपेअर झाल्यावर आम्ही त्यांना परत कामावर घेऊ असं आश्वासन दिलेलं होतं. आता गाडी रिपेअर झालेली आहे. तरी पण आता गाडी रिपेअर व्हायला 2 महिने झाले तरी पण तुम्हाला तरीही कोणत्याच प्रकारचा फोन नाही.